दिवाळी सर्वांना. आणि दिवाळी म्हटलं की त्यात काकडा आणि त्यांचे भजनं होणार नाहीत हे कशी दिवाळी. सो आपण आज दिवाळी करूया. चला तर मग सेलिब्रेट करूया. तर गवळण म्हणणारी ही शार्या. गवळण सगळेच म्हणतात, पण त्या दिवशी शार्याने म्हणतात. आणि हे आहेत भजनी मंडळी. भजनी मंडळी का? ते असं कारण की ते भजन म्हणतात, भजनं कीर्तन गवळणी. तर त्यांचा ठेका एकदम बरोबर बसतो आणि त्यांचं भजन खूप मधुर असतं. भजन संपल्यानंतर सुरू होतो काकडा. आणि एक काकडा असतो, त्याला आग लावतात आणि ते ओवाळतात. तर अशी मान्यता आहे, कार्तिक महिन्यात विष्णूचा वास आवळीमध्ये असतो, तर त्यामुळे हा काकडा असतो. आणि दुसरं हे की पहिले चिंध्या होत्या ना मशीनवरच्या, त्या वाया न जाऊ द्यावे म्हणून मी काकडा करत होते. पहिले लोक काहीच वाया न जाऊ द्यायचे. यानंतर थोडासा काकडा मी पण ओवाळला. महाराष्ट्रातला सण आहे आणि त्यात रांगोळी नाही हे परवडेल का? म्हणून सकाळी सकाळी रांगोळी आणि त्यानंतर फराळ. तुम्ही आमच्याकडे काही फराळाचं पाठवा, आम्ही पण पाठवतो. आम्ही पाठवलेले चकली, चिवडा, शंकरपाळे. बस झालं ना? फराळ झाल्यानंतर मी केलं काम. दिवाळी असली तरी काम चुकवायचं नाही. त्यासोबतच ते काम करायला आनंदही येतो फार, कारण की ते आवडीचं काम आहे ना, म्हणून. काम झालं की नंतर असते पुरणाची पोळी. तिचं जसं नाव तशीच ती खायलाही लागते. खूप टेस्टी. त्यानंतर संध्याकाळच्या रांगोळी एक से एक दुकानात काढतात आणि ते दुकान पण अगदी सुरेख वाटतं. रांगोळी इतक्या सुरेख वाटतात की बस. आणि महाराष्ट्रात ट्रेंडच आहे, कुठलाही सण म्हणलं की रांगोळी तर आल्याच. आणि हे माझ्या मम्मीचं पार्लर. ह्या पार्लरची लाईट फिटिंग मीच केलेली आहे. मधातून पण तितकंच सुरेख वाटतं. दिवे म्हणलं की दिवाळी आली आणि दिवाळी म्हणलं की दिवे आले. हे दिवे इतकुशे असतात, पण त्याचा प्रकाश चोहीकडे चारही दिशांना पडतो. ही मम्मी काढायली ती माझ्या घरची रांगोळी. त्यानंतर माझा हा लुक. त्यानंतर सुरू होते दुकानातल्या पूजेची तयारी. हळदी कुंकू लावणं, दिवे लावणं. चंदनाची ओटी कुंकुम केसरा, हिरे जळत मुक्त शोभतो हरा, रुंचुळतीने पुरी चरणी घालून. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे माने सरणे मात्रे माने, कामना पूर्ती जय देव. आणि त्यानंतर सुरू होतात आपले मोस्ट आवडतीचे फटाके. तर असा असतो लक्ष्मीपूजनाचा दिवस.